नमस्कार, मी ऋतुजा. न्यूज अनकटच्या टॉप 10 बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी भारताने आता त्या देशासोबतच्या सर्व प्रकारच्या व्यापारावर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे पाकिस्तानातून कोणतीही आयात होणार नाही, तसेच पाकिस्तानलाही भारताकडून काहीही निर्यात केले जाणार नाही. पाकिस्तानच्या जहाजांसाठी भारतीय बंदरांची दारेही बंद झाली असून डाक आणि पार्सल सेवेला ब्रेक लावण्यात आलाय. भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहलगाम हल्ल्यानंतर तणावाचं वातावरण आहे. भारतात असलेल्या पाकिस्तानींनी तात्काळ परत जावं असा आदेश भारताने दिले होते. त्यानंतर भारतात लग्न करून आलेल्या अनेक पाकिस्तानी महिला असल्याचं समोर आलं होतं. दरम्यान CRPF मध्ये असणाऱ्या एका जवानाने पाकिस्तानी महिलेशी लग्न केल्याचंही आढळून आलं. आता CRPF जवानावर कारवाई करत त्याला नोकर बडतर्फ करण्यात आले. उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेला सुरुवात झाली आहे. गंगोत्री, यमुनोत्री आणि केदारनाथ मंदिरानंतर आता बद्रीनाथ मंदिराचे दरवाजेही उघडणार आहेत. केदारनाथ मंदिराचे दरवाजे शुक्रवारी 2 मे रोजी सकाळी 7 वाजता उघडले. त्यानंतर आता बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्याची तयारी पूर्ण झाली आहे. आज सकाळी 6 वाजता मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. दरवाजे उघडण्याआधीच भाविकांनी बद्रीनाथ मंदिर परिसरात मोठी गर्दी केली आहे. पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत सध्या देशभरात घरकुलासाठी पात्र लाभार्थ्यांची निवड करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. सरकारने ही योजना अधिक लोकांपर्यंत पोहोचवावी, विशेषतः गरजू आणि गरीब कुटुंबांना लाभ मिळावा यासाठी पात्रतेच्या अटींमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. तमिळनाडूतील तुरुंगात असलेल्या 2 आरोपींना मुक्त करा, अन्यथा तेथील साई मंदिर बॉम्बने उडवून देऊ, अशा आशयाचा मेल काल साई संस्थानाला पाठवण्यात आला. हा मेल चुकून साई संस्थानाकडे आला असावा असा कयास आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून येथील सुरक्षा व्यवस्था सतर्क करण्यात आली आहे. तुम्ही 2019 मध्ये शिवसेनेबरोबर गेलात, मग भाजप का चालत नाही, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता ज्येष्ठ नेते शरद पवार यांना केला. कार्यकर्त्यांना सोयीस्कररित्या सांगितले जात असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात प्रथमच ग्रामीण भागात मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. ही बाब अहिल्यानगर जिल्ह्यासाठी भूषणावह आहे. प्रशासनामार्फत या बैठकीचे काटेकोर नियोजन करण्यात आले असून यंत्रणांनी त्यांना देण्यात आलेल्या सूचनांची शिस्तबद्ध अंमलबजावणी करावी, दिलेली जबाबदारी चोखपणे बजावत बैठक यशस्वीपणे पार पाडावी असे निर्देश विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिले. जमशेदपूरमधील साक्षी येथील MGM रुग्णालयात शनिवारी एक मोठा अपघात झाला. येथील रुग्णालयाच्या 4 मजली औषध वॉर्डचे छत कोसळून 3 रुग्णांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले. इंडियन प्रीमियर लीग 2025 स्पर्धेत शनिवारी चेन्नई सुपर किंग्ज चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्धच्या सामन्यात केवळ 2 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. हा चेन्नईचा 9वा पराभव ठरला. या सामन्यात एक वादग्रस्त घटना घडली, ज्याची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. चेन्नईचा युवा फलंदाज ब्रेविचच्या विकेटवरून हा वाद झाला. राज्यात उष्णतेचा कहर झाला असतानाच वातावरणात अचानक बदल झाला असून काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले. हवामान विभागाने विदर्भासह काही भागात पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. या बातमीसह वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट.